नमस्कार. सध्या संपूर्ण महाराष्ट्र बबनमय झाला असून बबन चित्रपट हाऊसफुल चालला असल्यामुळं कोटींची उड्डाणे घेत आहे. बॉक्स ऑफिसवर बबनने नेमकं किती कमावलं या प्रश्नाचं उत्तर नेमकं आकड्यात न सांगता समाधानकारक कलेक्शन आहे असं भाऊरावांनी आज लाईव्ह सांगितलं. पहिल्या 10 दिवसात सोशल मीडियावर 8.5 कोटीच्या कमाईची माहिती सगळीकडे पसरत आहे. बबन या चित्रपटाने किती टक्के पैसे कमावले हे माहीत नाही, पण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मनं 100% कमावली हे नक्की. ज्यांना शेवट आवडला नाही त्यांना शेवट कापून चित्रपट दाखवला आणि ज्यांना आता परत पहिला शेवट पाहण्याची उत्सुकता आहे त्यांना पुन्हा पहिल्यासारखा शेवट पुढच्या आठवड्यापासून चित्रपटगृहात पाहायला मिळणार असल्याचे संकेत भाऊरावांनी दिले. एकाच विषय आणि आशयाचा सिनेमा प्रेक्षकांच्या रुचीनुसार बदलण्याचं धाडस करणारा एकमेव दिग्दर्शक म्हणजे भाऊराव कराडे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहता बबन 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही आज अधिकृतरित्या भाऊरावांनी प्रथम लाईव्ह येऊन सांगितले. आता बबन 2ची कथा काय असेल, त्यात बबन आणि कोमल असणार का, चित्रपटात दाखवल्याप्रमाणे ॲक्सिडेंटमध्ये खरंच बबन गेला की पुढे जिवंत असणार आहे, अभयचं पुढं काय झालं, बैजू बेंद्रे पाटलाची पुढे नेमकी काय भूमिका असेल, अशा अनेक विविध प्रश्नांची कालवाकालव प्रेक्षकांच्या डोक्यामध्ये चालू आहे. या सगळ्या प्रश्नांचे अंदाज बांधण्याआधी तुम्हाला परत एकदा सध्या बबन हा सिनेमा पाहावा लागेल, कारण 2 प्रकारे सुरुवात आणि शेवट दाखवल्यामुळं पहिल्यांदा दोन्ही प्रकारे प्रदर्शित झालेला बबन तुम्हाला पाहावाच लागेल. त्याशिवाय बबन 2 चांगला कळणार नाही. बरं, बबनचा पार्ट 2 येणार हे लोकांना कळलं, पण कधी येणार यावर भाऊराव म्हणाले, तुम्ही तयार राहा, पुढच्या वर्षी बबन 2 नक्की पहा. रसिक मायबाप प्रेक्षक हो, जरा दम धरा, पुढच्या वर्षी बबन काढणार धारा. अशी ही आजची ठळक बातमी होती.